प्रेज द लॉर्ड। तर मी अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आमच्या मोठ्या बहिणीच्या हातचे माशाची करी ही रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया। तर या ठिकाणी पॉपलेट मासा घेतलेला आहे, जी मोहरी आहे, लाल तिखट, हळद, कढीपत्ता, टमॅटो, 2 कांदे, सुकं खोबरं, आलं लसूण, हिरवी मिरची व आमसूल मेथीचे दाणे व केळाची पोळी हा पदार्थ घेतलेला आहे। आंबट करी होण्यासाठी याला केळाची पोळी म्हणतात। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 टमाटा, 1 कांदा आणि काही मसाले आपण घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहोत व तसंच 3 चमचे आपण बेडगी लाल मिरचीची पावडर घेतलेली आहे ते आपण टाकणार आहोत व अर्धा चमचा हळद आपण हे टाकून छान मिक्सरमध्ये आपण याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत, पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपला सर्व मसाला घेऊन या ठिकाणी आपली पेस्ट तयार झाली आहे। तर आपण पुढची कृती पाहूया। तर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। या ठिकाणी मोहरीचं तेल घेतलेलं आहे। मोहरीचं तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मेथीचे दाणे व मोहरी टाकून छान त्याला आपण तडतडणार आहोत। त्याच्यानंतर लगेचच आपण ठेचलेला लसूण याच्यामध्ये टाकणार आहोत, कढीपत्ता आपण यामध्ये टाकणार आहोत आणि त्याला थोडंसं आपण परतून घेऊया। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चिरलेला कांदा पुन्हा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आपण वाटणामध्ये देखील कांदा घेतलेला आहे। आता हे मिश्रण छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण जी पोळी घेतली होती केळाची, तर ती धुवून आपल्याला त्याचं पाणी घ्यायचं नाही, फक्त आपल्याला ती पोळी टाकायची आहे। तर या ठिकाणी मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता की थोडंसं आपण यांना परतून घेऊया आणि लगेचच आपण याच्यामध्ये 1 चिरलेला टोमॅटो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। बारीक चिरलेला टोमॅटो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा या मिश्रणाला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। जी केळाची पोळी हा जो पदार्थ आहे तो आंबट असतो खूप आणि त्याला चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये ते टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटलेलं जी पेस्ट आहे, वाटण आहे, ते टाकून घेऊन आणि छान आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की छान आपल्याला हे सगळं पदार्थ परतून घ्यायचे आहेत आणि कडनं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हे गॅसवरती परतून घ्यायचं आहे। तुम्ही कलर देखील पाहू शकता की ते छान कलर या रेसिपीला येत आहे आणि हे साऊथ इंडियन फिश करी आहे। तर आपण फिश जे घेतलेले ते पॉपलेट, ब्लॅक पॉपलेट आपण घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आता हा घरगुती घरात कुटलेला लाल मिरची पावडर आहे, लाल मसाला म्हणू शकता तुम्ही। तर तो साधारणतः तिखट करण्यासाठी आपण घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की छान कलर आपल्या रेसिपीला येत आहे। तर आता आपल्याला 5 मिनटं झाकून ठेवूया जेणेकरून त्याचं तेल सुटेल आणि आपण बघू शकता की या ठिकाणी छान आपलं तेल कडेने सुटलेलं आहे आणि ही कढई छान गरम झाले आपले पदार्थ। त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। जेवढं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे ग्रेव्हीसाठी तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या ग्रेव्ही तयार होत आहे आणि याला छान आता आपल्याला उकळी आणायची आहे आणि उकळी आल्यानंतरच आपण याच्यामध्ये मासे सोडणार आहोत। तर या ठिकाणी आपण तुम्ही गरम देखील पाणी वापरू शकता। तर या ठिकाणी आपण आपलं ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये आमसूल टाकलेलं आहे। तसेच आता ती केळाची पोळी धुवून आपल्याला टाकायची, त्याचं पाणी टाकायचं नाही, या पाणी आपल्याला फेकून द्यायचं आणि ते जी केळाची पोळी आहे ती फक्त आपल्याला घ्यायची आहे। 2 पोळ्या याच्यामध्ये घेतलेल्या आहे। तर आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। तर आता आपण याच्यामध्ये मासे सोडणार आहोत। तर माशांना जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी, साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये आपले मासे तयार होतात। तर आता आपण याला मंद आचेवरती ठेवणार आहोत। तर त्याच्या अगोदर चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तर मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या प्रकारे घेऊ शकता। तर आपण याला 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत आणि या ठिकाणी आपली फिश करी तयार झालेली आहे। तर शिजल्यानंतर देखील 5 मिनिटं आपण याला कव्हर करणार आहोत गॅस बंद करून। तुम्ही बघू शकता की छान याला तरी आलेली आहे। तर या ठिकाणी आपली फिश करी, साऊथ इंडियन स्टाईल फिश करी तयार झालेली आहे आणि खाण्यास देखील खूप टेस्टी झालेली होती। तर रेसिपी नक्कीच करून पहा तुम्ही आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चॅनलला सपोर्ट करा। तर फिश करी, पॉपलेट फिश करी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। थँक्यू, धन्यवाद।